आषाढी यात्रेनिमित्त उजनी धरणातून चंद्रभागेच्या नदीपात्रात मुबलक पाणी सोडण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतो की त्यामुळं चंद्रभागेच्या पात्रामध्ये प्रचंड अशी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक भाविक हे करतात स्नानासाठी चंद्रभागेच्या नदीपात्रात आलेले देखील आपल्याला पाहतात। मात्र या पाण्यामुळे अनेकांचा जीव जाण्याची देखील शक्यता असते, अनेक जण बुडण्याची शक्यता असते। त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कक्षाने जवळपास 17 बोटी आणि जवळपास 230 कर्मचारी खरं तर तैनात केलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघू शकतो की ह्या ज्या त्याचबरोबर NDRFची टीम देखील यामध्ये सामील झालेली आहे। ह्या सगळ्या बोटी खरं तर नदीपात्रात 24 तास गस्त घालताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर भाविकांना नदीच्या पात्रात न येता कडेला आंघोळ करावी असं आवाहन देखील खरं तर त्यांच्याकडून करण्यात येत आहे। या 3 दिवसामध्ये जवळपास 10 ते 12 भाविकांचे प्राण खरं तर या टीमनं खरं तर वाचवलेले देखील आहेत। आपल्याबरोबर आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख शक्तिसागर डोले साहेब आहेत। साहेब काय सांगताल, कशा पद्धतीनं खरं तर हे नियोजन चालू? सोलापूर जिल्हा NDRF यांच्या आणि पुणे जिल्हा यांच्या मिळून आपल्याकडे टोटल 17 बोटी आपण घेतलेल्या आहेत। NDRFचे 30 बचावकर्मी आहेत आणि आपल्या सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, पुणे जिल्हा यांच्या सगळ्यांचे मिळून आपले 200 स्वयंसेवक आहेत। आणि या 200 स्वयंसेवकांमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या 15 महिलांचं बचाव पथक हे पहिल्यांदा आषाढी वारीमध्ये आहे। या महिलांनी याच्या अगोदर सीना नदीला आलेल्या पुरामध्येही काम केलं आहे की जिथं त्यांनी 300 नागरिकांना वाचवलेलं आहे। आणि आजपर्यंत सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने आषाढी वारीमध्ये 258 लोकांना बुडण्यापासून वाचवलेलं आहे आंघोळ करताना। तसेच संपूर्ण 4 वर्षामध्ये संपूर्ण 4ही प्रमुख वाऱ्यांमध्ये जवळपास 900पेक्षा जास्त वारकरी भाविकांना कोणती आपत्तीजन्य परिस्थिती ओढावत आहे त्यापासून त्यांना वाचवलेलं आहे। किती वेळ तो चालू असताना किती टोटल कर्मचारी आपले कशा पद्धतीने ट्रेनिंग दिली आहे त्यांना? यांना मी स्वतः ट्रेनिंग दिलेलं आहे। प्लस आपण बऱ्याच वेळेला सिव्हिल डिफेन्स आणि आमचे हेल्पिंग हँडचे एक मास्टर ट्रेनर आहेत इंडियन रेस्क्यू अकॅडमीमध्ये, या स्थानिक मुलांनाही ट्रेनिंग दिलेलं आहे। हे इथले स्थानिक जे होडी चालक आहेत याच्यापैकी 30 जणांना आपण ट्रेनिंग दिलेलं आहे। तेही कंटिन्युअसली असेही ते बचाव कार्य करतातच। मग त्यांना ॲडव्हान्स जे इक्विपमेंट्स आहेत त्याचं ट्रेनिंग दिलेलं आहे। भाविकांना काय आवाहन करतात? भाविकांना एकच आव्हान आहे की जे तरुण भाविक आहेत ते बऱ्याच वेळेला पाण्यामध्ये येऊन दहीहंडीची थर लावणं, बऱ्याच वेळेला फुगडी खेळणं, बऱ्याच वेळेला शीर्षासन असे करणं, आणि जे तरुण महिला भाविक आहेत त्यांच्याकडून बऱ्याच वेळा फुगडी खेळली जाते, पाऊल खेळलं जातं, तर त्याने असं करू नये। तसंच पाण्यामध्ये येऊन तीर्थ घ्यायचं असतं बऱ्याच भाविकांना, मग ते तीर्थ कडेला न घेता खोल पाण्यामध्ये येण्याचा प्रयत्न करतात। तीर्थ खोल पाणी काय किंवा कडेला काय एकच समान तीर्थ आहे। सर्वांनी तीर्थाचा लाभ घ्यावा आणि मध्ये येऊ नये, आणि कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती त्यांच्यावरती ओढवेल अशा कोणत्याही गोष्टीला त्यांनी आव्हान करू नये, असं एक जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सगळ्यांना, सर्व वारकरी भाविकांना एक आव्हान आहे। आपण बघितलं असेल की आषाढी यात्रेमध्ये जवळपास 20 ते 25 लाख भाविक येत असतात। मात्र प्रत्येक भाविकाला खरं तर चंद्रभागेच्या स्नानाचं महत्त्व असतं, त्यामुळे येत असतात। मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली असते। मात्र आपत्ती व्यवस्थापन कक्षाने आवाहन करण्यात आलेलं की भाविकांनी स्नान करावं, मात्र खोल पाण्यात न येता नदीच्या कडेला स्नान करावं, कुठलीही आपत्ती ओढवणार नाही अशी कुठलेही कृत्य करू नये असं आवाहन करत तर आता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन करण्यात आलेलं आहे। चंद्रभागेच्या पात्रातून कॅमेरामन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।